नमस्कार. जय संविधान, जय शिवराय, जय भीम, जय श्रीराम. आपल्या भारताचं संविधान या संदर्भाची माहिती मी आपल्याला सांगत आहे. आणि आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा याचे संवर्धन, राज्य हे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करण्यासाठी, राष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध राखण्यासाठी, संघटित समाजांच्या आपसातील व्यवहारांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा व तहांची अबांधने याबद्दल आदरभावना जोपासण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय विवाद लवादाद्वारे मिटविण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहील. आता मी तुम्हाला जी माहिती सांगत आहे ते भारताचे संविधान याच्यामधली भाग 4 राज्याची धोरणे याच्यामधली माहिती आहे. अनुच्छेद 48 आपल्या भारताचं संविधान आणि याच्यामधले जे काही कलम आहेत, हे कलम जे आहेत ते किती महत्त्वाचे आहेत आणि आपल्या राज्याचे काय धोरण असायला पाहिजे आपल्या साठी याच्या संदर्भाची माहिती मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये समजून सांगत आहे. तर ज्या मतदानातून आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो, ते लोकप्रतिनिधी आपली बाजू मांडण्याचं काम जे आहे ते पुढे जाऊन करतात. आपल्या भारताच्या संविधानामध्ये जे काही कायदे आहेत, आपल्याला त्याच्यामध्ये काही अडचणी येत असतील, त्याच्यामध्ये समजा काही अपग्रेडेशन करायचं असेल, काही बदल करायचा असेल ज्याच्यामुळे आपलं जीवनमान सुधारेल, या संदर्भाचं काम जे आहे ते लोकप्रतिनिधी करत असतात. आणि मग ही जी ताकद आहे ती तुमच्या मतदानातून समोरच्या व्यक्तीच्या हातामध्ये जाते आणि ती व्यक्ती आपले प्रश्न जे आहेत ते मांडतात तिथे लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, विधानसभेमध्ये, सगळीकडे. तर हे केव्हा होतं? जेव्हा तुम्ही मतदान करता आणि योग्य व्यक्तीला मतदान करता, तेव्हाच तुमच्या समस्या ज्या आहेत त्या वरच्या लेवलपर्यंत जातात. जर तुमच्या समस्या योग्य माणसाला तुम्ही मतदान केलं नाही तर तो ती समस्या मांडत नसेल, तिथपर्यंत त्या समस्या पोहोचत नसतील, मग त्याच्यामध्ये बदल घडत नसेल तर तुमच्या आयुष्यात देखील बदल घडणार नाही. मतदान हे एका दिवसाचा प्रश्न नाही आहे, एका दिवसाची सुट्टी नाही आहे. एन्जॉय करण्यापुरता तुम्हाला तो विषय तुम्ही घेता, कॅज्युअल घेता, तसं करू नका. आपलं मतदान हे योग्य विचारपूर्वकच केलं पाहिजे. आपल्या भारताचं संविधान समजून घेतलं पाहिजे. आणि मला या गोष्टीचं खूप दुःख आहे, माझ्या सर्व देशातील, महाराष्ट्रातील सर्व संविधानाला मानणाऱ्या लोकांना, की मी जी गोष्ट सिरियसली घेतली गेली पाहिजे, ती आपण एखादं घर बनवतो, आपल्या परिवारात काही कार्यक्रम करतो किंवा लग्न सोहळा करतो, या सगळ्या गोष्टी करताना मुलांचं भविष्याचा